आणि आता आम्ही चाललो आहे साईबाबांच्या दर्शनासाठी मंदिरात आणि मी तुम्हाला त्याचाही व्हिडिओ अपलोड करणार आहे। मी असे 2 पार्ट बनवणार आहे कारण की वेट एंड जॉयचा जो व्हिडिओ आहे तो खूप लॉंग झालेला आहे, मग त्याच्यामुळे मग त्याचा एक पार्ट राहणार आहे आणि फक्त शिर्डी साईबाबांच्या दर्शनाचा एक पार्ट राहणार आहे। मंदिर जवळ असल्यामुळे आम्ही पायीच जात आहोत। हा आहे शिर्डी साईबाबा समाधी मंदिर परिसर। ही आहे मंदिराची एंट्री आणि आता इथून पुढे आम्ही एंट्री करणार आहोत। सुरुवातीला मंदिरात जाण्यापूर्वी आपल्याला चावडीचे दर्शन घ्यावे लागते आणि आता आम्ही इथे चावडीचे दर्शन घेणार आहोत आणि इथले दर्शन झाल्यानंतरच आम्ही मेन मंदिरात जाणार आहोत। पण आता मंदिरात 8 वाजलेले आहे आणि वेळ पण खूप झालेली आहे आणि आता 8ची आरती चालू असल्यामुळे आम्हाला मंदिरात जाता येणार नाही, तर मग आम्ही मुखदर्शन घेणार आहोत। तेही आपल्याला रांगेतूनच जावे लागणार आहे ह्या साईडने। आता सुरुवातीला आरती चालू असल्यामुळे इथे दर्शनासाठी सर्वांनी रांगा लावलेल्या आहेत आणि आम्हीही आता थोड्या वेळाने रांगेत उभे राहू। आता आम्हीही दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे आणि आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मला काही रेकॉर्डिंग करता आली नाही। आता आम्ही बाहेर आल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता समोर छोटे छोटे शॉप आहेत, तिथे वेगवेगळ्या वस्तू तुम्हाला बघायला मिळतील। इकडे प्रत्येकाने मंदिरात जाण्यासाठी रांग लावलेली आहे आणि इथे मूर्ती, फोटो हे सर्व तुम्हाला इथे बघायला मिळेल। छोटे छोटे किचन आहेत, लहान मुलांसाठी खेळणी, या सर्व वस्तू तुम्हाला इथे बघायला मिळतील। आता मी बाहेर आलो। बाहेर आल्यानंतर समोर तुम्हाला साईबाबांची इथे गार्डन बघायला मिळेल। या गार्डनमध्ये खूप छान त्यांनी साईबाबांची मूर्ती उभी केलेली आहे आणि समोरच तुम्हाला पालखीचा सोहळाही बघायला मिळेल। प्रत्येक जण इथे फोटो काढत होते आणि आम्हीही इथे हा व्ह्यू घेतले, फोटो काढले। आता आमचं साईबाबांचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही डिनर करण्यासाठी बाहेर आलेलो आहोत। डिनर झाल्यानंतर मी या ब्लॉगचा एंड करेल। बाय बाय। करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत। त्यांचं नाव तर नाही माहिती मला। आम्ही इथे पिझ्झा मागवलेला आहे। कॉर्न पिझ्झा। सोड काही खा। नूडल्स मागवलेले आहे आम्ही साठी। अजून पनीरची यायची बाकी आहे। आता आम्ही घेत आहोत केक कारण की उद्या माझ्या मिस्टरांचा पण वाढदिवस आहे। आज माझा होता, माझं सेलिब्रेशन झालेलं आहे। मी आता घेत आहे केक। खूप छान छान केक आहे। हे घेऊ शकतो आपण 4 बर्थडे सेलिब्रेशनचा केक बाकी असल्यामुळे तर आता आहे आज तर माझा बर्थडे होता
पण उद्या आहे माझ्या मिस्टरांचा बर्थडे म्हणून आम्ही दोघं जण एकत्र सेलिब्रेट करणार आहोत आणि त्यासाठी आणलाय आम्ही केक. ऑलरेडी आम्ही पार्टी करून आलेलो आहोत. आता आम्ही केक कटिंग करणार आहे. आता वाजले आहे 12 आणि त्यामुळे आम्ही आता केक कटिंग करणार आहोत आणि मग मी ह्या व्हिडिओचा एंड करणार आहे. सो या आता तुम्ही केक कापायला करा. तुमचा बर्थडे तुझा बर्थडे तुमचा दोघांचा आहे तुमचाच बर्थडे दोघांचा आहे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू युअर मम्मा, हॅपी बर्थडे टू यू. मे गॉड ब्लेस यू. त्याला घास भरवा. फोटो नाही चालू आहे. फोटो काढ ना दादा आमची. अरे मला व्हिडिओ काढायला सांगितले. फोटो काढायला ना मी 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 केकचा फोटो नाही काढला तू दादा? व्हिडिओ काढला. का रे? ए मम्मीला भरवा ना. अरे हा ऍक्च्युली या केकने पेस्ट्री आहे आम्ही आणलेली. अरे बाबू वाचला मला नाही खावतोय. सो फ्रेंड, माझा हा बर्थडेचं सेलिब्रेशन झालेलं आहे. आता मी ह्या व्लॉगचा एंड करत आहे. जर तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या व्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय. गुड नाईट.